निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील स्ट्रॉंग रूमची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी. कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025-26च्या अनुषंगानं आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये करण्यात येत असलेल्या स्ट्रॉंग रूमची प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी पाहणी केली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगानं ही पाहणी करण्यात आली. सदरची पाहणी कसबा बावडा, लाईन बाजार, महासैनिक प्रशिक्षण केंद्र, दसरा चौक, शहाजी कॉलेज, यशवंतराव चव्हाण सभागृह, गांधी मैदान, दुधाळी पॅव्हेलियन हॉल, राजोपाध्यायनगर हॉल, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी करून येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. या ठिकाणी स्ट्रॉंग रूमच्या नियोजनाबाबत आढावा घेऊन स्ट्रॉंग रूमच्या खिडक्या बंदिस्त करण्याच्या सूचना दिल्यात. त्याचबरोबर मतमोजणी संदर्भात नियोजनाबाबतची माहिती घेतली. मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री तसेच नामनिर्देशन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आज अखेर 1046 नामनिर्देशन पत्र विक्री झाली आहेत. या निवडणुकीसाठी शहरात एकूण 584 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. शहरात एकूण 4,94,711 मतदार असून त्यामध्ये 2,44,734 पुरुष मतदार तर 2,49,940 महिला मतदार तसेच 37 इतर मतदारांचा समावेश आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे उपस्थित होते. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.